आप खुद एक महिला पुलिस कर्मचारी हैं और 2 वर्ष पहले ही आपका विवाह हुआ है। ऐसे में ये परिस्थितियां क्यों निर्माण हुई? क्या आपसे कोई दहेज की मांग की गई या आपका कोई प्रेम विवाह हुआ है जिससे घर वाले राजी नहीं थे? ऐसा कोई प्रकरण है आपके साथ में? सर, ये प्रेम विवाह तो नहीं है, ये सब घर वालों की मर्जी से ही हुआ था। और पैसों की बात थी तो वो पैसों के लिए मेरे को प्रेशराइज कर 2 महीने से ही करते थे। मेरी शादी को सिर्फ 2 महीने हुए थे। नाव वैशाली अमोल भोसकर आहे आणि मी पोलीस अंमलदार आहे। माझी पोस्टिंग पोलीस हेडक्वार्टर नागपूर शहर इथे आहे। 14 एप्रिलच्या दिवशी माझ्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत। तरी 14 एप्रिलच्या दिवशी माझ्या सासरकडून मला खूप जास्त मारहाण झाली। 2 वर्षापासूनच मला 2 महिन्यापासून लग्नाच्या 2 महिन्यापासूनच मला त्रास सुरू होता। तरी सुद्धा मी काही गोष्टी म्हणजे घरीच शॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न केला, परंतु 14 एप्रिलच्या दिवशी मी ड्युटी करून 8 वाजता घरी परतले। त्यानंतर किरकोळ वादावरून माझ्या नवऱ्याने मला खूप मारहाण केली आणि मला वारंवार ते म्हणत होते की आज हिचा विषय संपवून टाकतो आणि एकदम खूप जास्त मारहाण केली की त्यामध्ये मी 3 महिन्याची प्रेग्नेंट सुद्धा होती। तरी सुद्धा त्यांनी माझा काही विचार केला नाही, बाळाचा विचार केला नाही आणि खूप मारलं मला। मी आणि माझ्या सासू पण आल्या। मला वाटलं की माझ्या सासू वाचवतील, पण त्या सुद्धा मला मारायला धावल्या आणि माझी नणंद सुद्धा धावली। पण मी त्यांच्यातून कशी तरी आपली सुटका करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून घेतले आणि 112 वर कॉल केला आणि पोलीस गाडी बोलवली तात्काळ। पोलीस आले। पोलीस आल्यानंतरच मी रूममधून बाहेर निघाले। तरी सुद्धा मी रूममधून जशी बाहेर पडली तशी माझ्या नवऱ्याने मला पुन्हा मारलं, पोलिसांच्या समोर सुद्धा। आणि त्यांना 4 लोकांनी पकडून ठेवलं जोपर्यंत मी गाडीत बसत नाही तोपर्यंत। इतके ते त्या दिवशी एकदम आक्रमक वृत्तीमध्ये होते। पण मी पोलिसांसोबत तात्काळ ज्या अवस्थेमध्ये मला मारहाण झाली त्याच अवस्थेमध्ये मी निघून गेली पोलीस स्टेशनमध्ये। रात्रभर माझं म्हणजे सकाळी पहाटे 5 वाजतापर्यंत मेडिकल हॉस्पिटलमध्ये माझं मेडिकल चाललं। त्यामध्ये माझ्या डाव्या कानाचा पडदा त्याला इंजुरी झाली म्हणून डॉक्टरांनी सांगितलं मला डाव्या कानाने ऐकायला येत नाही। तरी मी प्रायव्हेटमध्ये सुद्धा ट्रीटमेंट घेतली आणि अजून मला ऑपरेशन सुद्धा सांगितलं। आणि मग मी म्हणजे माझ्याकडून असं होतं की एवढं मारहाण झालं, मग गुन्हा दाखल करा। मी प्रेग्नंट सुद्धा होती, मला खूप जास्त आणि ते एकदम सगळेजण मला एकदम प्रेशराइज करत होते त्या दिवशी की हिची चुकी आहे। पण पोलीस स्टेशनमध्ये मी 2 दिवस काढले। मग दुसऱ्या दिवशी मी काही सामान्य वस्तू माझ्या घेण्याकरिता माझ्या नातेवाईकांना, जशी माझी मोठी बहीण, माझे भाऊजी आणि माझा भाऊ यांच्यासोबत मी घरी गेले आणि तिथल्या PI साहेबांना आणि API तेलरांदे साहेबांना मी रिक्वेस्ट केली की सर ते लोक पुन्हा आम्हाला मारहाण करू शकतात, मारू शकतात, तर मला 2 महिला कर्मचारी देण्यात यावा। तर त्यांनी मला 2 महिला कर्मचारी माझ्यासोबत पाठवल्या। पण त्या माझ्यासोबत न येता त्यांच्या पर्सनल गाडीने आल्या आणि आम्ही स्पॉटवर पोहोचलो तरी सुद्धा त्या पोहोचलेल्या नव्हत्या। माझा भाऊ बोलला की मॅडम आतमध्ये असतील। मग आम्ही आतमध्ये गेलो। जसे आम्ही आत गेलो, घराच्या आत गेलो आणि सगळेजण आम्ही हॉलमध्येच उभे होतो, तर सगळे लोक आमच्यावर पुन्हा ज्या प्रकारे आम्ही विचार केला होता त्याच्या पलीकडे सुद्धा ते सगळ्यांना, माझे भाऊजी, माझी ताई, सगळ्यांना धक्काबुक्की करून घराच्या बाहेर काढलं त्यांनी। आणि माझ्यावर सगळेजण मग मी पोलिसांना पुन्हा 112 वर कॉल केला। मग त्या महिला आणि 112 वरून गाडी आली, पोलीस गाडी। मग त्यानंतर तो प्रकरण शांत केलं। मग मी काही वस्तू घेण्याकरिता गेले। मी काही आपली एक बॅग पॅक केली। त्यानंतर माझे सासरचे लोक बोलले की सगळं सामान तू घेऊन जा आजच्या आज। तर मी म्हटलं आजच्या आज काही पॉसिबल होणार नाही, मी त्या तयारीत नाही आलेली आहे।
पण माझा नवरा बोलला हिचा एकही कपडा माझ्या घरात पाहिजे नाही, हिची एकही वस्तू माझ्या घरात पाहिजे नाही. मग त्यांच्या बोलण्यानुसार ज्या 2 महिला कर्मचारी होत्या त्यांनी मला बोलले की तुझा जेवढा सामान आहे, जेवढं पॉसिबल होते तेवढं घेऊन जा. मग मी आपले कपडे आणि काही डॉक्युमेंट्स वगैरे तिथून घेऊन निघाल्यानंतर 2 महिला कर्मचारी अनिता चव्हाण आणि वैशाली झाडे या 2 मॅडम होत्या. ह्या सिव्हिल ड्रेसवर आल्या होत्या. यांनी माझ्यासोबत तिथे गैरवर्तणूक केली. ह्या मला पर्सनली बोलल्या की त्यांना मी ओळखते लहानपणापासून, ते असे करू शकत नाही, तुझीच काही गलती असेल, तूच काहीतरी केलं असेल. त्यांनी सगळं प्रकरण आपल्या डोळ्यांनी बघून सुद्धा ते माझ्यावर दोषारोप करत होते. मी म्हटलं मॅडम हा सगळा प्रकरण तुम्ही डोळ्यांनी बघा. त्या बोलल्या की तुझी नणद माझी लहानपणाची मैत्रीण आहे, मी तिला सुद्धा ओळखते. आणि मला एवढं म्हणजे त्यांच्या डोळ्याच्या समोर त्यांना सगळं दिसत होतं की या मुलीला किती मारहाण झाली आहे, तरी सुद्धा त्या मॅडमनी मला काहीच रिस्पॉन्स दिला नाही आणि माझ्या नातेवाईकांसोबत सुद्धा त्या गैरवर्तणूक करत होत्या. आप खुद एक महिला पुलिस कर्मचारी है और 2 वर्ष पहले ही आपका विवाह हुआ है, ऐसे में ये परिस्थितियां क्यों निर्माण हुई? क्या आपसे कोई दहेज की मांग की गई या आपका कोई प्रेम विवाह हुआ है जिससे घर वाले राजी नहीं थे? ऐसा कोई प्रकरण है आपके साथ में? सर ये प्रेम विवाह तो नहीं है, ये सब घर वालों के मर्जी से ही हुआ था. और पैसों की बात थी तो वो पैसों के लिए मेरे को प्रेशराइज कर 2 महीने से ही करते थे. मेरी शादी को सिर्फ 2 महीने हुए थे तो मेरा भाई आया था मुझे लेने. तो मेरे भाई को मेरे ससुर जी ने बोला था कि एक प्लॉट लेना है मुझे, तो वैशाली को आप बोलो, मेरे को डायरेक्ट नहीं बोला उन्होंने, वैशाली को बोलो कि वो कुछ लोन या अपने अकाउंट से कुछ ये करके देंगे. तो मैंने बोला 2 महीने सिर्फ शादी को हुआ है और मतलब नई बैच है मेरी, तो मेरी सैलरी उतनी नहीं आती और मेरा सेविंग भी उतना नहीं है, शादी का खर्चा भी मैंने उठाई, तो अभी मेरे पास फिलहाल पैसे नहीं हैं, फिर बाद में जैसे होते हैं वैसे करेंगे. तो फिर मेरे भाई से बहुत झगड़ा किए थे उन्होंने, बहुत, इसको भी घर से निकाले थे उन्होंने. फिर जैसे मेरे साथ भी मेरे हस्बैंड अच्छे से बातचीत करना बंद कर दिए. जैसे मेरे मम्मी की तबीयत खराब हुई तो मैं अकेली गई मायके, मतलब ये सब चलता रहा पैसों के लिए. वो घर खर्चे के लिए भी बहुत बोलते थे मुझे कि ये करना चाहिए, वो करना चाहिए, ये क्यों नहीं करती, ये क्यों नहीं लाती, वो मुझे जितना जमता था मैं उतना लाती थी, लेकिन मतलब उनका जैसा जॉइंट फैमिली थी तो इतना सब मेरे से नहीं जमता. और वो मतलब अभी मेरे हस्बैंड ने पिछले साल एक गाड़ी ली, उनकी हार्डवेयर की शॉप है, तो हार्डवेयर की दुकान के लिए उन्होंने एक मालवाहक गाड़ी ली थी. उसके लिए भी वो जैसे 6 महीने पहले गाड़ी बुक करने के पहले वो मेरे को बहुत प्रेशराइज करते थे कि मेरे को गाड़ी लेना है, 6 लाख का लोन निकाल के दो. तो मैंने बोली 6 लाख तो नहीं दे सकती मैं, लेकिन 50-60 हज़ार रुपये दे सकती हूँ, इतना ही है मेरे पास. तो बोल रहे थे नहीं इतने से क्या होगा. तो भी मैंने कुछ पैसे उनको दिए थे, 50-60 हज़ार ही, ऐसे 40-50 हज़ार, उसके ऊपर मैंने उनको पैसे नहीं दिए थे. तो मेरे साथ 1-1.5 महीना बात नहीं किए. वो मतलब बहुत झगड़ा करते थे इस बात से मेरे साथ. और मेरी सास भी बहुत टॉर्चर करती थी कि मतलब जॉब वाली होके क्या फ़ायदा है इसको लाके घर में, ये कुछ नहीं करती, हमारा मतलब पैसे नहीं देती, ये नहीं करती. घर के कामों से भी बहुत होता था, काम वाली भी लगाने नहीं देते थे. जैसा कि आप बता रहे हैं कि 2 महीने के बाद ही आपके साथ में सारा जो अत्याचार होना शुरू हुआ, तो क्या आपने इसके अगेंस्ट में पुलिस कंप्लेंट की है? क्या आपने ऐसी महिला आयोग से कोई अपने लिए कोई फरियाद की? आपने उसका कोई ऐसा उनके खिलाफ में कार्रवाई का कोई एक्शन लिया? मैंने कार्रवाई का एक्शन लिया था सर, लेकिन मतलब मेरे फैमिली वालों ने बोला कि जब पुलिस में बात चली जाएगी तो मतलब ये लोग और तंग करेंगे और घर में रहना मुश्किल हो जाएगा, तो थोड़ा तू अपने हिसाब से घर में जैसे बातचीत करके जितना शांत होता है उतना करने का हम ये करते थे, प्रयत्न करते थे.